नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 23 सप्टेंबर 2024 ते 29 सप्टेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य. धनु राशी, या सप्ताहात ऑफिसमध्ये तुम्हाला इच्छेनुसार उत्तम परिणाम मिळणार नाहीत, कारण शक्यता आहे की तुमचा कोणी जवळीक आपल्या फायद्यासाठी आपल्यासोबत विश्वासघात करू शकतो. यामुळे तुम्हाला काही समस्या होईल. आठवड्याची सुरुवात थोडी आव्हानात्मक असू शकते आणि या काळात आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील. कठोर परिश्रम केल्यामुळे आपल्या आठवड्याच्या मधल्या तुम्ही बरेच यश मिळविण्यास सक्षम व्हाल आणि शिक्षण क्षेत्रात तुम्हाला अग्रणी बनवण्याचा प्रयत्न करताना दिसाल. म्हणून परिश्रम आणि चिकाटीने प्रयत्न करा. या सप्ताहात आपल्या जीवनसाथीचे आरोग्य चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवून त्यांची काळजी घ्या, कारण शक्यता आहे की त्यांचे अचानक आजारी होणे कौटुंबिक शांततेला प्रभावित करण्यासोबतच तुम्हाला उत्तम खाण्यापिण्यापासून वंचित करू शकतात. चंद्र राशीपासून केतूच्या 10व्या भावात विराजमान होण्याने हा सप्ताह आर्थिक जीवनाच्या बाबतीत उत्तम राहणार आहे. तथापि वाहन चालवणाऱ्या जातकांना ते चालवण्याच्या वेळी थोडी अधिक सावधानी ठेवण्याची आवश्यकता आहे, कारण शक्यता आहे की त्याने क्षतिग्रस्त होण्याने तुम्हाला आपले धन त्यांच्यावर खर्च करावे लागेल. या आठवड्यात आपण आपल्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी खूपच सहयोगपूर्ण असाल, परंतु असे असूनही आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना उदार स्वरूपाचा फायदा घेऊ नका, अन्यथा आपणास अडचणी येऊ शकतात. उपाय: नियमित देवी लक्ष्मीची पूजा करा. मकर राशी, कामकाजाच्या दृष्टीने हा सप्ताह पूर्वीपेक्षा अधिक उत्तम राहणार आहे, कारण यावेळी तुम्हाला आपल्या घरातील मोठ्या आणि खास करून आपल्या आईवडिलांचे सहयोग मिळेल. यामुळे तुमच्या जीवनात येणाऱ्या बऱ्याच समस्या दूर होतील. सोबतच शक्यता आहे की आई वडील आर्थिक सहयोग करून व्यापारात वृद्धी करण्यातही तुमची मोठी मदत करतील. या सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी मुख्य रूपात आपल्या कमजोरीवर यश प्राप्त करण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. अशात तुम्हाला आपल्या मजबूत आणि कमजोर दोन्ही पक्षांचे निर्धारण केले पाहिजे आणि वेळेच्या अनुसारच आपल्या मेहनतीला योग्य गती दिली पाहिजे, कारण एकूणच मेहनती लोकांनाही वेळ यश देईल. तसेच बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांनाही उत्तम वेळेची वाट पाहावी लागेल. जर तुम्ही नियमित रनिंग करतात तर रनिंग करण्याऐवजी मातीवर शूज घालून करा, कारण तुमच्या पायावर याचा वाईट प्रभाव होणार नाही. सोबतच तुम्हाला आपल्या पचनक्रियेला मजबूत करण्यास मदत करेल. यामुळे तुम्ही निरोगी राहण्यासोबतच आपल्या काही जुन्या समस्यांनीही आराम मिळवू शकाल. चंद्र राशीपासून शनीच्या 2ऱ्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात कार्यक्षेत्रात तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून योग्य मदत आणि पदोन्नती मिळू शकेल. या कारणाने तुमच्या कमाईमध्ये वृद्धी होऊन तुम्ही उत्तम पैसा कमवाल, परंतु या वेळात तुमच्या खर्चात वाढ तुमच्या धनाच्या बचतीला अधिक कठीण बनवेल. अशात आपल्या हातावर नियंत्रण ठेवून आपल्या बँक बॅलन्सला वाढवण्याचा प्रयत्न करा.
जर तुम्ही विवाहाच्या योग्य आहे आणि कुठेतरी तुमचे नाते जोडले होते, तर शक्यता आहे की कुठल्या कारणास्तव ते तुटू शकते. यामुळे कुटुंबातही चिंतेचे वातावरण कायम राहील. यामुळे सर्वात अधिक परिणाम तुमच्या मानसिक तणावावर होईल. उपाय: नियमित हनुमान चालिसाचा पाठ करा. कुंभ राशी. चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या 4थ्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने या काळात तुम्हाला बरेच ठिकाणी अचानक धनप्राप्ती होण्याचे योग बनत आहेत. परंतु तुम्हाला यावेळी धनाचा वापर करण्याच्या आधी चांगल्या प्रकारे स्वतःला प्रत्येक स्तुतीसाठी तयार करण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात समाजासाठी बऱ्याच मोठ्या लोकांसोबत तुमची भेट होण्याची शक्यता आहे. अशात तुम्हालाही या संधीचा योग्य लाभ घेऊन स्वतः त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कारण ही भेट तुम्हाला समाजात पदप्रतिष्ठासोबत कुटुंबात मान सन्मान देण्याचे कार्य करेल. पूर्वी केलेली सर्व गुंतवणूक तुमच्यासाठी या सप्ताहात बरीच फायद्याची सिद्ध होईल. परंतु जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यापार करता, तर तुम्हाला भागीदारीच्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो. या कारणाने तुम्ही यावेळी मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा घेण्यापासून वंचित राहाल. या सप्ताहात विद्यार्थ्यांचा करिअर ग्राफ उंच जाईल, परंतु तुम्हाला मिळणारे यश तुमच्या अहंकारात वृद्धीचे मुख्य कारण बनेल. यामुळे तुमच्या स्वभावात काही अतिरिक्त अहंकार दिसू शकतो. या सप्ताहात तुम्हाला खराब आरोग्याच्या कारणाने तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता वाटेल. परंतु जसेही तुम्ही परिस्थितीवर पकड बनवण्याचा प्रयत्न सुरू करा, तुमची भीती गायब होऊन जाईल आणि लवकरच तुम्हाला ज्याला तुम्ही समस्या समजत होता ते खऱ्या प्रकारे तुमच्या मनाला छल होता. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि लागोपाठ आपल्या आरोग्याच्या प्रती स्वतःला जागृत ठेवा. धनाने जोडलेली कुठलीही जबाबदारी तुमच्या राशीतील लोकांना या सप्ताहात घेणे टाळले पाहिजे. उपाय: नियमित 11 वेळा ओम केतवे नम मंत्राचा जप करा. मीन राशी. या सप्ताहात तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सरळ बोलले पाहिजे आणि आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर शोधण्याची संधी तुम्हाला या सप्ताहात मिळेल. यामुळे या गोष्टीची माहिती होईल की शेवटी तुमचे बॉस तुमच्यासोबत इतके चांगले का बोलतात. जसे तुम्हाला यामागचे कारण समजेल, तुमच्या मनाला बऱ्याच प्रमाणात आराम मिळेल. तथापि या काळात त्यांच्याशी बोलण्याच्या वेळी आपल्या शब्दांचा वापर विचारपूर्वक करा. हा सप्ताह विद्यार्थ्यांसाठी विशेष रूपात लक्ष देण्याच्या योग्य असेल. कारण यावेळी त्यांना विशेष रूपात शिक्षणाच्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या व्यत्ययातून निघण्यात मदत मिळेल. यामुळे त्यांची विचार करण्याच्या शक्तीचा विकास होईल. विद्यार्थ्यांचे कुटुंबीय त्यांच्या समजदारीने आश्चर्यचकित होण्यासोबतच त्यांना खास प्रसन्न दिसतील. चंद्र राशीपासून शनीच्या 12व्या भावात विराजमान होण्याने योगला आपल्या जीवनाचा हिस्सा या काळात तुम्ही बनवू शकता. कारण यावेळी ग्रह नक्षत्राची अनुकूल चाल तुम्हाला आपल्या आरोग्य जीवनावर विशेष लक्ष देण्यासाठी प्रोत्साहन देईल. म्हणून याचा योग्य आणि उत्तम लाभ घ्या. जर तुम्ही सरकारी क्षेत्रात काम करताना दिसत आहे, तर हा सप्ताह तुमच्यासाठी परिपूर्ण आणि उत्तम राहणार आहे.
कारण यावेळी तुम्हाला सरकारकडून लाभ आणि पुरस्कार मिळण्याची शक्यता कायम राहील. यामुळे तुम्हाला उत्तम स्तरावर नफा मिळेल. उपाय: गुरुवारी विकलांग लोकांना अन्नदान करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.